त्याही संदर्भामध्ये परवाच्या दिवशी दिलखुलासपणाने चर्चा झालेली होती. परंतु कालच्या यादीमध्ये खरं तर दोन बाबी आहेत. निवडणूकपूर्व आघाडी होत असताना आघाडीमधला एखादा घटक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी आपल्या मित्र पक्षाच्या जवळ चर्चा करत असतो असा प्रघात हा आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये सुद्धा सगळीकडे पाळला जात असतो. काल काँग्रेसने त्यांची 118 उमेदवारांची यादी घोषित करत असताना तो साधा प्रघातही पाळला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या संदर्भात माहिती मिळाली नाही. आपल्या मार्फतच 118 जागा जाहीर झाल्याचं आम्हाला कळलं आणि त्याच्यामध्ये या 2 जागांचाही किंवा अन्य काही जागांचा समावेश होता जे या बाबी चर्चेमध्ये होत्या. त्यामुळे या ठिकाणी आता प्रफुल्लबाईंनी सांगितलेल्याप्रमाणे या निवडणुकीला आता आम्ही सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे. समविचारी पक्षाच्या जवळ चर्चाही आता आम्हाला सुरू करावी लागणार आहे. 27 तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेग देणं आणि समविचारी पक्षाला सोबत घेत निवडणुकीला सामोरं जाणं ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चित त्या ठिकाणी केलेली आहे. मुख्य गोष्ट ही होती की ही चर्चा आमची सुरू असताना मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या प्रांताध्यक्षांनी आम्हाला काही मध्ये मध्ये सूचना केली, पण अधिकृत त्या विषयावर जे परत चर्चा होणं आवश्यक होता. आता कालचा दिवस महत्वाचा होता. मुख्यमंत्री महोदय कराडला गेले होते. आजच दुपारी ते 12 वाजता 1 वाजता ते पोहोचले मुंबईला. अशा महत्वाच्या वेळीच आमच्या कम्युनिकेशन एकदम म्हणजे थंडवलं आणि कुठलाही अधिकृत रीतीनं कोणी दिल्लीवरनं किंवा बाकीच्याकडनं आम्हाला कुठलाही असा या विषयावर संपर्क झाला नाही.